आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार माननीय जयकुमार भाऊ रावल तसेच धुळ्याचे पालकमंत्री राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या निधीतून प्रत्येक गावासाठी असं ग्राम महसूल कार्यालय ओपन झालेलं आहे। आणि खरं म्हणजे मी त्यांचे देखील खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी ही सेवा आपल्या तालुक्यामध्ये राबवलेली आहे। आणि या गावातील सरपंच नंदूरावण पाटील यांनी देखील या कार्यालयाला छोटीशी मदत केलेली आहे। खरं म्हणजे अधिकारी वर्ग इथे येत असतात, बऱ्याच गोष्टींची काही अडचण येत असते, टेबल म्हणा खुर्ची म्हणा, ती त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून या ग्राम महसूल कार्यालयात दिलेली आहे। त्यांचे देखील मी नागरिकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो। खरं तर ही जी भावना आहे ही प्रत्येक नागरिकांच्या याच्यामध्ये मनामध्ये पाहिजे की जेणेकरून गावाचं सार्वजनिक काम या कार्यालयामधून होत असतं। आणि प्रामुख्याने मी त्यांचे देखील अभिनंदन करतो। पाटील साहेब, ही जी संकल्पना तुम्ही, तर तुमच्याकडे काही शेतकऱ्यांची काही मागणी होती का नागरिकांची? पहिला मुद्दा म्हणजे तलाठी आप्पांनीच सांगितलं की हे कार्यालय बऱ्याच दिवसापासून तयार झालेलं होतं, तर जे आमचे जुनं कार्यालय त्याचे दरवाजे सुद्धा मोडीच गेलेले आहेत, तर त्यामुळे तिथं अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवं कार्यालय मध्ये आप्पा म्हणे, तलाठी आप्पा असो मंडळाधिकारी असो, त्यांनी सांगितलं की नवं कार्यालय तुम्ही सुरू करून द्या बा उपसरपंच या नात्याने। मग मी काय केलं, माझ्या संकल्पनेतनं मी 30 ते 40 हजार रुपयाच्या टेबल खुर्च्या बसायच्या बाक आणि फिटिंग लाईट फिटिंगचे काही तुपकांडे असतील, काही बल्ब असतील, जे जे लागणारी वस्तू आहे या ठिकाणी माझ्या संकल्पनेतनं मी इथं आणलेली आहे। आणि नवीन तलाठी कार्यालय हे कालपासूनच बायपूरची यात्रा होती, कालपासूनच सुरू झालेलं आहे। जुन्या कार्यालयातनं सर्व जे काही कपाट असेल, जे काही दप्तर असेल, ते सर्व या कार्यालयात आम्ही या कार्यालयात आणलेलं आहे। आणि हे कार्यालय गोरगरिबांसाठी नेहमी उघडं राहील अशी आप्पांतर्फे मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि प्रामुख्याने इथं आता नागरिकांनी यायचं आहे। खूप चांगल्या पद्धतीने ही इमारतचं काम झालेलं आहे। आणि इथं आता पूर्ण तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, हे 24 तास इथं कार्यरत राहणार आहेत। तरी संबंध नागरिकांना हे विनंती करण्यात येतं की गोराणा गावातील हे महसूल ग्राम महसूल कार्यालय चालू झालेलं आहे। आप्पा, तुम्हाला काय वाटतं की हे जे आता आलेलं आहे त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका राहील? नागरिकांचं कामं कशी होतील बुवा? खूपच छान। या गावाला जे कार्यालय होतं तलाठी कार्यालय ते उपलब्ध नव्हतं आणि त्या आमची खूपच चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे आणि नागरिकांची आमच्या थ्रू चांगली व्यवस्था होईल असं मी ग्वाही देतो। आणि नागरिकांना देखील समाधानकारक असं काम तुमच्याकडून इच्छा असेल ती आपण पुरी करावी। धन्यवाद।